रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. डी.वाय. पाटील ग्रुपमधील 230 विद्यार्थ्यांना सौ शांतादेवी डी. पाटील मेरिट स्कॉलरशिप प्रदान. डी.वाय. पाटील ग्रुपच्या माध्यमातून दिली जाणारी सौ शांतादेवी डी. पाटील मेरिट स्कॉलरशिप ही गुणवंत विद्यार्थ्याला मिळणारी केवळ आर्थिक मदत नसून ती त्याच्या आयुष्यात आत्मसन्मान, आत्मविश्वास आणि आशेचा नवा प्रकाश निर्माण करेल, त्यांना नवी ऊर्जा व प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन DMIHREचे प्रो चान्सलर व चीफ ॲडवायझर डॉक्टर वेदप्रकाश मिश्रा यांनी केले. सौ शांतादेवी डी. पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तळसंदे येथील डॉक्टर D.Y. पाटील एज्युकेशनल सिटी येथे झालेल्या कार्यक्रमात 230 विद्यार्थ्यांना सौ शांतादेवी डी. पाटील मेरिट स्कॉलरशिपचे वितरण करण्यात आले. या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर मिश्रा बोलत होते. यावेळी पद्मश्री डॉक्टर D.Y. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून सौ शांतादेवी पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला डी.वाय. पाटील विद्यापीठ पुणे चे कुलगुरू डॉक्टर P.D. पाटील, कुलगुरू डॉक्टर भाग्यश्री पाटील, मेघराज काकडे, शांतिनिकेतनच्या संचालिका सौ राजश्री काकडे, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्थ ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील व देवश्री पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते. विश्वस्थ ऋतुराज पाटील यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी या स्कॉलरशिप योजनेबद्दल सविस्तर माहिती देऊन भविष्यातील योजनांबाबत माहिती दिली. डॉक्टर वेदप्रकाश मिश्रा पुढे म्हणाले की पंडित जवाहरलाल नेहरू आणि APJ अब्दुल कलाम यांची दूरदृष्टी आज अधिकच सुसंगत ठरते. 21वे शतक भारताचे असेल तर शिक्षणातून घडवलेल्या गुणवत्तापूर्ण मानव संसाधनामुळे होईल. यासाठी शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही क्षेत्रांचा समन्वय साधणारी संस्थात्मक रचना उभी राहणे गरजेचे आहे. या स्कॉलरशिपच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचा डॉक्टर संजय डी. पाटील व आमदार सतेज पाटील यांचा हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे. संजय डी. पाटील म्हणाले की गुणवत्तापूर्ण शिक्षण, उत्तम पायाभूत सुविधा, नवनवे अभ्यासक्रम व संशोधन यावर आमचा विशेष भर आहे. तळसंदे येथील या कॅम्पसमध्ये 7,000हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सौ शांतादेवी डी. मेरिट स्कॉलरशिपमुळे विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढीसाठी निकोप स्पर्धा निर्माण होईल आणि त्यातून अधिकाधिक गुणवंत विद्यार्थी घडतील याची खात्री आहे. यावेळी वैजयंती संजय पाटील, पूजा ऋतुराज पाटील, वृषाली पृथ्वीराज पाटील, भारत चव्हाण पाटील, श्वेता पाटील, डी.वाय. पाटील अधिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार शर्मा, डी.वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आकुर्डीचे कुलगुरू डॉक्टर मनीष भल्ला, डी.वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू A.K. गुप्ता, P.B. साबळे, भालबा विभूते, CHRO श्रीलेखा साटम, मानसिंगराव पाटील, देवराज पाटील यांच्यासह विविध संस्थांचे प्राचार्य, प्राध्यापक, स्कॉलरशिप प्राप्त विद्यार्थी, पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन रेणुका तुरंबेकर, मारुती देवकर यांनी केले. कुलगुरू A.K. गुप्ता यांनी आभार मानले. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.